नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला अखेर नैनाची जी प्रेग्नन्सी आहे ती खोटी आहे हे कला पुराव्यानिशी सर्वांच्या समोर आणणार आहे हे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अद्वैतने कलासाठी केलेली धडपड, तिचा मूड चांगला करण्यासाठी केलेले प्रयत्न हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर एक पार्सल आलेलं असतं आणि कला ते पार्सल घेते आणि ते पार्सलवरती नाव असतं ते म्हणजे नैनाचं. मग कला विचारते, नैनाताई हे पार्सल तुझंच आहे ना? तेव्हा नैना म्हणते, त्याच्यावरती नाव माझं दिसतंय ना, मग ते पार्सल माझंच असणार आहे. तेव्हा कला म्हणते, अगं नैनाताई या टॅबलेट आहेत आणि त्यातही या पेनकिलर आहेत, मग हे पार्सल तुझं? तेव्हा नैना म्हणते, हो माझंच आहे ऑब्व्हियसली. तेव्हा कला म्हणते, तुला कळतंय का नैनाताई, तू प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये असल्या गोळ्या खातात का? प्रेग्नन्सीमध्ये पेनकिलर कोण खातं का? तेव्हा आबा, त्याचबरोबर रजनी, रोहिणी सर्वजण तिथं आहेत आणि कलाने सर्वांच्या समोर आता नैनाची वाट लावायचं ठरवलेलं आहे. आणि तसं म्हटल्याबरोबर इकडे नैना शांतच बसते. त्यावेळेस कला म्हणते, खरं सांगू का नैनाताई, तुझं जे काही चाललेलं आहे ना त्याच्यावरून मला असं वाटतं की तू प्रेग्नंट नाही आहेस, कारण प्रत्येक वेळेस मला जाणवतं आहे की तू प्रेमाचं नाटक करतेस. नैना म्हणते, नन ऑफ युअर बिझनेस कला, वाटेल ते बोलू नकोस, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे एवढं लक्षात ठेव. कला म्हणते, हो बरोबर आहे, तू माझ्यापेक्षा मोठी आहे, पण तू जे काय करत आहे ना त्याच्यामुळंच हे सगळं झालेलं आहे. त्यावेळेस आबा, त्याचबरोबर रजनी सर्वांना धक्का बसतो. रजनी म्हणते, हो कला बोलते ते अगदी बरोबर आहे, प्रेग्नन्सीमध्ये पेनकिलर कोणी खातच नाही आहे. आता इकडे रोहिणीला संशय येऊ लागलेला आहे की ह्या नैनाचं नक्कीच काहीतरी कांड सुरू आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अद्वैत हा रूममध्ये बसलेला असतो. त्याचबरोबर सगळेजण आता डायनिंग टेबलवरती असतात. मग अद्वैतही जेवायला येतो. आबा कलाला विचारत आहेत की काय झालं आहे सुनबाई, तू एवढी नाराज का आहे? म्हणजे तुझं लक्ष नाही आहे कामाकडे, नक्की काय झालेलं आहे? तेव्हा कला शांतच होते, कला काहीच बोलत नाही. त्यावेळेस आबा विचारतात, काय झाले सुनबाई, बोल ना. कला मात्र बोलतच नाही. आबा म्हणतात, अगं मला सांग, मन मोकळं कर, तेवढंच तुला बरं वाटेल ना. त्यावेळेस कला म्हणते, आबा तुम्हाला तर माहिती आहे आईबाबांनी कर्ज घेतलेलं होतं आणि त्या कर्जाचा खूप मोठा डोंगर आहे आणि आईबाबा ते कर्ज फेडण्यासाठी हमाली करत आहेत आणि ही गोष्ट मला काही सहन होत नाही. आणि आत्ता त्यांचं राहतं घरही जाण्याच्या मार्गावर आहे, उद्या ते रस्त्यावर येतील, मला त्यांची काळजी वाटत आहे. तेव्हा आबा म्हणतात, अगं एवढंच ना, जसं माहेर तुझं आहे तसं सासरी तुझं आहे, मला सांग किती रुपयांचा प्रश्न आहे, मी सोडवतो एका मिनिटात. अद्वैत तुझी बायको एवढ्या प्रॉब्लेममध्ये, तुला माहीत नाही आहे का रे? नाही तुला काय केलं पाहिजे एवढं कळत नाही आहे का तिच्यासाठी? असं म्हटल्याबरोबर अद्वैतलाही धक्का बसतो. अद्वैत पण म्हणतो, हो आबा. तेव्हा अद्वैतला आबा सांगतात की अद्वैत, ते बँकेशी संपर्क कर आणि ते किती रुपयांचं कर्ज आहे ना ते बघून घे जरा, आणि ते सुनबाईंच्या माहेरचं जे कर्ज आहे ना ते फेडून टाक तेवढं. असं सांगितल्यानंतर इकडे मात्र आबा जेव्हा असं बोलतात तेव्हा धक्काच बसतो, कारण काहीही झालं तरी आबांनी आता डायरेक्टली सांगितलेलं असतं की कलाच्या आईबाबांचं जे कर्ज आहे ते फेडून टाकायचं. पण इकडे सरोजला मात्र हे मान्य नसतं. तेव्हा कला म्हणते, नाही आबा, कसं आहे माहिती आहे का, माझ्या आईबाबांवरती कर्जाचा डोंगर आहे, त्याचं टेन्शन त्यांना आहेच, पण जर का मी हे पैसे तुमच्याकडून म्हणजे माझ्या सासरच्या लोकांकडून घेऊन ते कर्ज जर मी फेडलं तर, परंतु प्रॉब्लेम असा येणार आहे की काहीही झालं तरी त्यांना त्या गोष्टीचं खूप वाईट वाटेल, त्या गोष्टीचं त्यांच्या डोक्यावरती खूप मोठं टेन्शन असेल. मी बघेल, मला फक्त तुमचा आधार हवा आहे, मला तुमची साथ हवी. आता मला मनमोकळं करावं वाटलं होतं तर मी तुमच्याशी केलं, तेव्हा मला मात्र बरं वाटलेलं आहे, असं आबांना कला सांगत असते. त्यावेळेस आबा म्हणतात की हे बघ कसं आहे सुनबाई, काही झालं, कोणतीही गरज लागली तर मला बिनधास्त सांग, मी आहे ना तुझ्या पाठीशी, हा आबा आहे तुझ्या पाठीशी, त्यामुळं तुला काळजी करायची काहीच गरज नाही. आणि इकडे आता कला रूममध्ये येते. त्यावेळेस त्या रोहिणीला मात्र प्रश्न पडलेला असतो, हे डॅड प्रत्येक वेळेस त्या कलाचीच बाजू का घेतात? मी त्यांची एवढी रक्ताची मुलगी आहे पण त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, असं रोहिणीला वाटत असतं. तेव्हा मात्र इकडे कला बिचारी एवढे प्रयत्न करत असते, एवढं सगळं करत असते, पण कलाचं कौतुक कोणालाच नसतं. आता कला रूममध्ये आलेली असते, ती टेन्शनमध्ये असते. अद्वैत मात्र चिडलेला असतो की मगाशी आबांनी विचारलं की आबांच्या समोर हिने बरोबर सांगितलं आणि इतक्या वेळ मी विचारतोय तर तेव्हा मला नाही सांगितलं की काय झालेलं आहे, ही असं का वागते खरे, मला कळलं पाहिजे ना, आता मला चांगला नवरा बनून राहायचा आहे, त्यामुळं काहीही झालं तरी मला गोष्टी कळल्याच पाहिजेत, असं कलाला अद्वैत म्हणत असतो.
त्यावेळेस अद्वैत कलावरती चिडतो, ही माझी रूम आहे, मी काय करायचं ते ठरवेल. कला म्हणते, चांदेकर परत तुझं सुरू झालं आहे बरं का, माझी रूम, माझं घर, माझं हे, माझं ते, मी आता ऐकून घेणार नाही आहे तुझं. कला पण भयानक चिडलेली असते, ती अद्वैतला म्हणत असते. तेवढ्यात अद्वैतचा फोन वाजतो. अद्वैत फोन घेतो आणि त्याच्या लक्षात येतं की काही डिझाईनमध्ये चेंजेस करायचे आहेत, त्यासाठी हा फोन आलेला आहे. ह्या डिझाईनमध्ये जर चेंजेस झाले तर ह्या डिझाईन आपल्याला उद्या मॅनेजमेंट मार्केटिंग टीमच्या समोर द्यावे लागणार आहेत. तेवढ्यात त्यांच्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. तर अद्वैत कलाला म्हणतो, खरे इकडे फोन आलेला होता, डिझाईनमध्ये चेंजेस आलेले आहेत. तेव्हा कला ते चेंजेस पाहते आणि अद्वैतला म्हणते, अरे याने तर खूपच चेंज होणार आहे, म्हणजे ते डिझाईनच चेंज होणार आहेत. तेव्हा कलाला अद्वैत म्हणतो की हे करावंच लागणार आहे. रॅदर तू आता चांदेकर ज्वेलर्सची एम्प्लॉई आहे, मग जे करेक्शन आहे ते करणं तुझं कर्तव्य आहे. तेव्हा कला म्हणते की हो चालेल, पण रोहिणीने ऐकलेलं असतं आणि रोहिणी म्हणते, हां मी तर विसरले, हिने आबांच्या समोर तोरा दाखवला की हे पैसे आबांकडून घेणार नाही आणि इथे तर ही चांदेकर ज्वेलर्समध्ये एम्प्लॉई आहे, म्हणजे हिला सॅलरी पण मिळत असणार ना. बरोबर आहे, आता मला काहीतरी केलं पाहिजे. तसे कोणाच्या लक्षात आलेलं नाही, पण माझ्या लक्षात मात्र ही गोष्ट आलेली आहे. त्यामुळं काही झालं तरी मी आता या गोष्टीचा फायदा घेणार आहे आणि ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आणणार आहे, असं रोहिणी विचार करत असते. आणि रोहिणी लगेच आता सरोजच्या रूममध्ये जाते. सरोजच्या रूममध्ये आल्यावर सरोजला ती म्हणते, काय गं, मला कळतच नाही आहे सरोज वहिनी, बघ ना हे वातावरण, ह्या वातावरणामुळे त्रासच होतो ना गं. तेव्हा सरोज म्हणते की मला माहिती आहे, मुद्द्यावर ये, तुला काय महत्त्वाचं बोलायचं आहे ना ते बोल. तू काय माझ्याशी हवा पाण्याच्या गप्पा मारायला आलेली नाहीस आणि तेवढा वेळ माझ्याकडे नाही की मी तुझ्याशी हवा पाण्याच्या गप्पा माराव्या. सरोज मात्र तिची काम करत बसलेली असते. आणि जेव्हा आता रोहिणी तिथं आलेली आहे, रोहिणीने ठरवलेलंच आहे की मोठा बॉम्ब टाकायचा आहे, ज्याच्यामुळं प्रत्येक वेळेस सरोजची पण वाट लागेल. आणि रोहिणीने आता सरोजला सांगायला सुरुवात केलेली असते, बघितलं ना त्या मुलीने काय केलं ते, आबांच्या समोर गोड बोलून आबांना स्वतःच्या जाळ्यात अडकवलं आणि आबांच्या समोर मोठेपणा पण मिरवला की मला पैसे नको आहेत म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपला अद्वैत कसं आहे माहिती आहे का, साधा भोळा आहे गं तुझ्यासारखा, त्याला कोणी पण गुंडाळू शकतं. आणि इकडे अद्वैतकडनं चेक घेऊन तिनं तिच्या बाबांचं कर्ज फेडलेलंही असायचं आणि आपल्याला त्याची कल्पना पण नसायची, असं रोहिणी सगळं बोलत असते. तेव्हा मात्र सरोजला धक्का बसतो. सरोज थोडीशी विचार करू लागते. सरोजला कळत नसतं की नक्की रोहिणीला म्हणायचं काय आहे, परंतु सरोजने या गोष्टी ठरवलेल्या असतात की काहीही झालं तरी या मुलीला माझ्याकडचे पैसे अद्वैतला देऊ देणार नाही, असं तिनं ठरवलेलं असतं. इकडे कला डिझाईन काढत असते, पण डिझाईन काढण्यामध्ये तिचं लक्ष काही लागत नसतं. कला शांतपणे काम करत असते, पण तिला तिच्या बाबांचा चेहरा आठवतो. तेव्हा तिथे गेल्यानंतर जे घर घ्यायला आलेले लोक असतात ते बाबांना म्हणालेले असतात की तुम्हाला जर मुलगा असता तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसती, तुमच्या मुलाने हे सगळं किती छान हँडल केलं असतं, असं ती घर घ्यायला आलेली लोक म्हणालेले असतात. त्याचबरोबर एवढंही म्हणालेले असतात की तुम्हाला जर मुलगा असता तर आज तुम्हाला हे घर विकायची गरजच पडली नसती. तेव्हा मात्र कलाला खूपच मोठा धक्का बसतो आणि कलाला त्याच गोष्टी आठवत असतात आणि कलाचं काही लक्ष लागत नसतं. कला प्रत्येक वेळेस डिझाईन फाडत असते, पुन्हा बनवत असते, परंतु कलाच्या डोक्यातही येत नाही की आपण याच्यामध्ये अडकले जात आहोत. त्यावेळेस अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की मला ना तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे, असा तो मनात विचार करू लागतो. कलाचं डिझाईन काही बनत नसतं आणि अद्वैत म्हणतो की आता माझ्या लक्षात आहे की हिच्यासाठी मी काय करायचं. आणि मग अद्वैत गाणं गायला सुरुवात करतो. ऋणानुबंधाच्या दिनी कुठून पडल्या गाठी, चुकून पडल्या गाठी, असं तो काहीही बोलत असतो. तेव्हा कला म्हणते, काय चाललंय चांदेकर. कला मात्र कानात बोटे घालते आणि तिचं काम करते. ती म्हणते की चांदेकर मला इरिटेट होतं, इरिटेट करू नकोस. अद्वैत म्हणतो, मी तुझ्या आवडीचंच गाणं गातोय, त्यामुळे तुला काही इरिटेट होणार नाही, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि कला मात्र अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. शेवटी कला स्वतःच्या दोन्ही कानामध्ये बोटं घालून घेते आणि तिचं काम करायला सुरुवात करते. आता अद्वैतच्या या आवाजाने सगळ्यांची झोपमोड आलेली असते. आबा, रोहिणी, सरोज, त्याचबरोबर रजनी, सर्वांची झोपमोड झालेली आहे आणि आवाज कुठून येतोय असं शोधत सर्वजण अद्वैतच्या रूमपाशी येऊन पोहोचलेले असतात. अद्वैत मात्र गाणं गात असतो. कला तिथे डिझाईन काढत बसलेली असते, कानात बोटं घातलेली असतात, तिला कळत नसते की काय करायचं. अद्वैत मात्र बेसूर आवाजात गात असतो आणि घरातील सर्वजण तिथं आलेले असतात. आबा म्हणतात की बहुतेक रेडिओ बिघडला असेल म्हणून असा आवाज येतोय, असं आबांना वाटत असतं. तर हे सगळेजण आल्यानंतर पाहतात तर अद्वैत गाणं गात आहे.
तेव्हा रोहिणी मुद्दामूनच अगदी तिथे ठसकल्याचं नाटक करते, म्हणजे अद्वैतला कळेल की आपण तिथे पोचलेलो आहोत असं रोहिणीचं सगळं प्लॅनिंग असतं. आणि मग सगळेजण अद्वैतला म्हणतात, काय हे आज गाणं वगैरे? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही मला मूड वाटला म्हणून. हां बा, आता तुम्ही सगळेजण आलेले आहात, बघितलं का, खरे याला म्हणतात रसिक प्रेक्षक, यांना माझ्या गाण्याची किती कदर आहे बघ, हे स्वतः आलेले आहेत. चला मी आता परत गायला सुरुवात करतो असं अद्वैत म्हणतो. तेव्हा मात्र घरातले सगळेजण म्हणतात की अद्वैत नको ना. तेव्हा सरोज त्याला म्हणते की अद्वैत बाकी काही कर, पण तू गाऊ नकोस हां. आबा पण म्हणतात की हो नको, बस झालं, आता जे झाले ते भरपूर झाले. अद्वैत मात्र म्हणत असतो की बसा ना तुम्ही सगळे, आपण मैफिल रंगूया, मी गातो ना. तेव्हा त्याला सगळेजण सांगू लागतात की नाही नाही जमणार तुला हे, असं सांगत असतात. सरोज तर अद्वैतला हात जोडते आणि म्हणते की अद्वैत गाऊ नकोस हा, फक्त मी तुला हात जोडते असं म्हणत तिने हात जोडलेले असतात. त्याचबरोबर कलाने पण कानावर बोटं ठेवलेली असतात. कला ही शांतपणे ह्या गोष्टी ऐकत असते. घरातील सर्वजण सांगत असतात अद्वैतला की काळजी घे, त्याचबरोबर आता तू झोप शांत, म्हणजे आम्ही पण झोपू ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, सॉरी हा, तुमच्या सगळ्यांची झोपमोड झाली माझ्यामुळं. तेव्हा पुन्हा जाताना रोहिणी माघारी फिरते आणि विचारते, अद्वैत कुणासाठी जातोय हे गाणं? आणि अद्वैतला विचारते की तू हिच्यासाठी नाही ना गात गाणं? नाही, तुमचं जे चाललं आहे ते चालू द्या, हां गाऊ नकोस हां. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही 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 आत्या, तसं काही नाही आहे, मीच आपलं प्रॅक्टिस करतोय ना गं, असं सांगतो. त्यावेळेस सरोज पण मागं फिरून बघत असते, कारण आता एकदा रोहिणीला ठिणगी टाकायची असते, पण तिचा काहीच उपयोग होत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणते, खरंच चांदेकर म्हणजे तू गाऊ नकोस हां. त्यावेळेस अद्वैत म्हणतो, म्हणजे तू पण? तेव्हा कला म्हणते, अरे तू गातोयस मान्य मला, मी तुला ॲप्रिशिएट करते, पण ते चुकून पडल्या गाठी आहे ना, ते आपल्या बाबतीत आहे, पण गाण्यात आहे तिथून पडल्या गाठी. त्यावेळेस अद्वैतला ती सांगू लागते त्या गाण्याचा अर्थ. मग अद्वैत म्हणतो, बासा. तेव्हा ती म्हणते की खरंच छान वाटलं भापो. अद्वैतला पुन्हा धक्का भेट बसतो, आता हे भापो काय नवीन? तेव्हा कला सांगते की भावना पोहोचल्या असं म्हणता क्षणी अद्वैत म्हणतो, हो का, मग भाटो म्हणजे काय? भावना टोचल्या असं अद्वैत कलाला बोलतो. कलाला मात्र धक्का बसलेला असतो. हे सगळं जे काय घडत असतं त्याच्यामुळं अद्वैत आणि कला जवळ तर येत असतात, परंतु या सगळ्यामुळं अद्वैत आणि कला यांच्या नात्यामध्ये एक गोडी निर्माण होत असते. तेवढ्यात कलाच्या फोनवरती संगीताचा कॉल येतो. संगीता म्हणते की अगं तू बरी आहेस ना? तेव्हा कला म्हणते, मला कुठं काय झालं असं काय विचारतेस आई? तेव्हा कला म्हणते, असं म्हटल्याबरोबर संगीता म्हणते, अगं जावई बापूंचा काल काजूला फोन आलेला, तुझी मनस्थिती ठीक नाही म्हणून. नाही, त्यांनी काय केलं तुझी मनस्थिती व्यवस्थित होण्यासाठी म्हणून फोन केला विचारायला. तेव्हा कला म्हणते, हो का, आत्ता लक्षात आलं आहे माझ्या. त्यावेळेस संगीता म्हणते, बघितलंस ना जावई बापूंना किती काळजी आहे तुझी, तुझ्याबद्दल किती करतात, ते तुझ्याबद्दल बोलतात, त्याचबरोबर तुझी बाजू घेतात, एवढं सगळं करतात, पण तूच ना वाईट आहे, माझ्या जावयाला त्रास देत असते. तेव्हा कला म्हणते, अगं तुझी लेक पण राहते या घरात, एवढं लक्षात ठेव, प्रत्येक वेळेस माझा जावई तुझ्या जावईसाठी हे पाहिजे, तुझ्या जावईसाठी ते पाहिजे, एवढंच करत असतीस गं तू, तुझ्या लेकीला पण कधीतरी विचार ना. तेव्हा संगीता म्हणते, हो विचारते, पण माझा जावई खरंच गुणाचा आहे, म्हणून तर तो एवढं सगळं करतोय, लक्षात येते का तुझ्या, असं संगीता कलाला सांगत असते. कला मात्र शांतच असते. कला म्हणते, हो तुझ्या जावयाने आता काय आज सांगायचं तुला अजून? त्यावेळेस कलाला संगीता म्हणते, सांग ना काय केलं त्यांनी? तेव्हा कला सांगते, तुझ्या जावयाने गाणं गायले माझ्यासाठी. तेव्हा संगीता म्हणते, अगं सकाळी काजूने उठल्यावर मला सांगितलं ना. नाही, त्यांचा फोन आलेला काजूला, म्हणून मी तुला विचारायला फोन केला, तुझी तब्येत वगैरे बरी आहे का? कला म्हणते, आत्ता लक्षात आलं आहे माझ्या. हो का, हे सगळं अशा पद्धतीनं झालेलं होतं का, असं कला म्हणते. म्हणजे अद्वैतला कसं कळलं की तिला कोणतं गाणं आवडतंय? तर अद्वैतने काजलला फोन करून तिच्याकडून घेतलेलं असतं, हे कलाच्या लक्षात येतं. आणि संगीता म्हणते की आता मी फोन ठेवते, तू पण सकाळच्या घाईत असतील ना, नाहीतर माझ्या जावयाला लेट व्हायचं म्हणून म्हणलं. आणि संगीता फोन ठेवते. कला म्हणते, झालं आता हिचं जावई पुराण ऐकून झालेलं आहे, हे सगळं मलाच का करायला लागतं, माझ्या बाबतीत नाही कोणी विचार करत, असं कलाला वाटत असतं. कला मात्र हसत असते, कारण संगीताला वाटत असतं की कला आणि अद्वैत जवळ येतील. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत काम करत बसलेला असतो आणि कला मग अद्वैतला विचारते की मला खरं सांग चांदेकर नक्की काय? तेव्हा अद्वैत म्हणतो, बासा अति आगाऊ, आणि दोघंही एकमेकांना आगाऊ अति आगाऊ म्हणत बाजूला होतात. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्सल आलेलं असतं आणि ते पार्सल कला घेते. ते पार्सल असतं ते म्हणजे नयनाचं पार्सल कलाने घेतलेलं असतं आणि कला बघते तर त्या पेनकिलरच्या टॅबलेट असतात.
तेव्हा नैनाला कला विचारू लागते की नक्की काय आहे, म्हणजे ह्या गोळ्या तू का घेतलेल्या आहेत. तेव्हा नैना म्हणते माझं नाव आहे म्हणजे त्या माझ्याच आहेत. तेव्हा कला म्हणते हो तुझ्याच आहेत हे माझ्या लक्षात आलेलं आहे, परंतु का घेतलेल्या आहेत हे मी तुला विचारते. त्यावेळेस नैना म्हणते की मी याच घेतलेल्या आहेत गोळ्या. तेव्हा कलाला धक्का बसतो. कला म्हणते नैनाताई मला तुझ्याबद्दल ना डाऊट येतो, म्हणजे तू खरंच तर प्रेग्नंट आहेस ना, का नाटक करतेस. असं बोलला क्षणी आबा त्याचबरोबर रोहिणी रजनी या सगळ्यांना धक्का बसतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.